वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचा, वाचली तर तुम्ही वाचाल, नाही तर नाही. आणि डोळा पहावी पंढरी. पंढरपूरचं क्षेत्र जगात नाही. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीचा. पंढरीचा उपमा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. आहे ती सकळ तीर्थी काळे देती फळ, तुका म्हणे पेठन भूमीवरी हे वैकुंठ आहे. जिथं वैकुंठ परमात्मा पांडुरंग राहतो असं क्षेत्र जगात नाही कुठं. सर्वत्र पाहून आलोत आम्ही, पण असं ठिकाण नाही. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीर, सांगा विटेवर देवकोटे. असं कुठं आहे? कुठंच नाही. म्हणून याला महत्त्व आहे, कुठं नाही. म्हणून इथं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे ते वाचन करावं. म्हणून त्या ज्ञानेश्वरीमध्ये हे विश्वदेव आहे अशी अनुभूती प्रदान करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरी सांगते, समोहम सर्वभूतेषु नमे दोषेस्ति न प्रिया. भगवान सांगतात, मी सर्वांच्या ठिकाणी समान रूपाने आहे. सर्वांच्या अंतरदेशी मी एकामुक ऐशी वृत्ती सुरे आहरणेशी ते वस्तू मी गा. किंवा सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला जो. अशा प्रकारचा परमात्मा एक आहे आणि तो त्या ठिकाणी सर्व विश्वात सर्व गटागटात भरून उरलेला आहे. असा इंगळे महाराज चाल म्हणली, इंगळे महाराज चाल म्हणली. सर्व घटी राम देहा देय, सूर्यप्रकाशक सहस्र. सर्वातल्या अंतकरणात परमात्मा आहे, पण एकच आहे. तुमच्या आमच्या अंतकरणात जो परमात्मा आहे भिन्न भिन्न नाही, एकच आहे. सर्व घटी राम देहा देही एक, एकमेवा द्वितीय ब्रह्म नेहना नास्ति किंचन. जगामध्ये एकच सिद्धांत आहे. कोणता? ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. हा एकच सिद्धांत आहे. देव सत्य आहे आणि तोच सर्वागटी राम आहे. तर भेद कुणाचा करायचा? एका बापाचे 4 लेकरं आहेत. 4 लेकरं आहेत समजा, आणि त्यांचा बाप एक आहे. तर 4 लेकरात भेद, बापाला द्वेष मत्सर आहे का? सर्वत्र समान भाव आहे. हे 4ही माझेच आहेत. तसं विश्वात जेवढी उत्पत्ती आहे, जेवढे प्राणी मात्र आहेत ते एकाच परमात्म्याचे लेकर आहेत. माता हमसे जगतो माता जाता पिता महा. एका भगवंतापासून संपूर्ण प्राणी मात्राची उत्पत्ती झाली. बीजम माम सर्वभूतानाम विधी पार्थ सनातनम. तर अशा प्रकारच्या परमात्म्यापासून एक म्हणून कोणाचा भेद करावा, कोणाचा द्वेष मत्सर करावा. म्हणून ज्यांची दृष्टी अशी परमात्मा स्वरूप जगत आहे अशी दृष्टी ज्यांची असते ती संतांची दृष्टी असते. म्हणून त्यांचे सूक्ष्म 4 प्रकार केलेत. मी सांगतो थोडं. उत्तर प्रदेशला रामसुखदाजी म्हणून महात्मा होते. त्यांना काही मराठी भाषा येत नव्हती, हिंदी होती. त्यांनी 4 प्रकाराने हे वाक्य समजावून सांगितलेलं आहे. कोणत्या 4 प्रकाराने सांगितलेलं आहे? सभी में परमात्मा है, सभी में परमात्मा है, सभी परमात्मा के है. कळाले का तुम्हाला? कळाले का? पण हां, सभी परमात्मा के है. किती झाले? 2. सभी परमात्मा में है. हे कळालं नसलं तर थोडक्यात सांगतो मी. समुद्रात जेवढे जलचर आहेत ते कुठे आहेत? समुद्राच्याच पोटात आहेत का बाहेर जमिनीवर आहेत? नाही, समुद्रामध्ये आहेत. तसं सर्व प्राणी मात्र आपण जे आहोत ते परमात्मामध्येच आहोत. सभी, हे 3रं वाक्य आहे. पहिलं सभी में परमात्मा है, दुसरं सभी परमात्मा के है, तिसरं सभी परमात्मा में है. झाले का? 4थं सभी परमात्मा स्वरूप है. अहो, गाणातले दागिने आहेत, पायातले आहेत, बोटातले आहेत, गळ्यातले आहेत,
वेगवेगळे दागिने आहेत, पण सोनं तर एक आहे ना. दागिने वेगळे दिसले म्हणजे का ते सोनं भिन्न भिन्न नाही. ते एका सोन्याच्या याच्या गोळ्याचे जर दागिने केले भिन्न भिन्न दिसतात, पण ते सोन्यात भिन्नता नाही. तसं भिन्न भिन्न प्राणी मात्र जर असेल तर त्यांच्यामध्ये एक परमात्मा रूपाने परमात्माच आहे, बाकी काही नाही, अशी अनुभूती संताकडे असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना विठ्ठल काय प्रमाण काय विस्तारेला जनी सप्तही पाताळे भरवणे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मनी मानसी. सगळे 7 पाताळ आहेत, तोच भरलेला आहे. सर्व आकाशामध्ये चांदण्या जेवढ्या दिसल्यात हे चांदण्या नाहीत, एक एक ग्रह आहे. पृथ्वीपेक्षा मोठाले एक एक ग्रह आहे, त्याच्यावर लोकांतर आहेत. पण गुरुत्वाकर्षणानं कसं हे टांगल्या गेलं आहे, पृथ्वी आलात, सूर्य आलात, हे नक्षत्र आलात, हे कशात टेकन काय हेली खालून असं काहीच नाही, एकमेकाच्या गुरुत्वाकर्षणानं असं टांगून धरले. हे कळत नाही कोणाला. नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे, अशा प्रकारचं परमात्म्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेवरच सर्व होतं आणि त्याच्या सत्तेनंच त्या ठिकाणी जगत चालतं आहे. विठ्ठल चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलावे ते हरिवीन. परमात्मा हृदयात आहे म्हणून तुम्ही आम्ही बोलतो, चालतो, कीर्तन करलो, तुम्ही श्रवण करले, आणि हे निघून गेल्यावर संपलं, काहीच नाही. मग त्याची सत्यावर आहे. पण माणसाला अहंता मी केलं म्हणतो माणूस, आणि मी ह्या अहंतेमुळे जन्ममृत्यूमध्ये आपल्याला फिरावं लागलं आहे. तैसे अहम ममतेची लवड सवडी माते न पवतीच बाकुडी जन्ममरणाचे दुतडी डवळते ठेली. हा विचारोने अहंकार सांडिजे मग आस्तीच वस्तू होईजे जैसी स्वस्ती आपली सहजे आपण केली. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, देव झाला. म्हणून या अहंकारामुळेच त्या ठिकाणी आम्हाला जन्ममृत्यूमध्ये फिरावं लागतं. आणि असा जो अहंकार नष्ट झाला तर तो आम्ही देवच आहेत, बाकी काहीच उरलेलं नाही. म्हणून हे जे आहे हे विश्वात्मक दृष्टी जी आहे, जी अनुभूती आहे संतांना, हे अनेक सत्कर्म, अनेक त्या ठिकाणी सत्कर्म करून करून अशा प्रकारची वृत्ती निर्माण होत असते. एकाएकी वृत्ती होत नाही निर्माण, सत्कर्म करावं लागतात. त्या हे कुठं गेले चिरंजीव बिभीषण महाराज बंधू कुठे, घरी गेले का? घरी कसं काय गेले हो? तर म्हणजे काय ते जाणार होते तिकड्याला जामखेडला, इथं ठेवलं सेवा करायला, कीर्तन का जेवायला, आपलं फराळ पाणी करायला का, गाडी चालली नाही. त्याच्या हातात आहे, कोणाला कावा न्यायचं, काय करायचं काय नाही, त्याच्या हातात आहे. तर त्या दृष्टिकोनातून असं जे आहे ते परमात्म्याचं स्वरूपाचे आहे, ही अनुभूती संतांना आहे. ही अनुभूती आमचे मुरलीधर महाराज, पुन्हा यज्ञकांतजी महाराज, ही त्यांची अनुभूती आहे. म्हणून हे अभंग घेतला आहे. ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्यत्वे, ही त्यांची अनुभूती होती. म्हणून हे पहिल्या चरणात महाराजांना थोडं विश्लेषण करून दाखवेल तुम्हाला. तर हे समचरण रामप्रभूच्या आपले पांडुरंगाचं समचरण आहे, रामप्रभूचं देवडा आपलं माहेश्वरी चरण आहे, आणि भगवान श्रीकृष्णाचं देवडा चरण आहे. एका पायावर असा पाय देऊन मुरली वाजवायची. हे प्रत्येक अवताराचे भिन्न भिन्नता, ह्याच्यामध्येही मोठा अर्थ आहे. आत्ता समचरण का, देवानं जर त्रेतायुगात जर समचरण ठेवून जर उभा राहिला असता रामप्रभू असा, तर राक्षसाने धुमाकूळ माटला की सीतेला घेऊन गेलेच की दा पसम पाय पण नाही, त्याच्याकरता धनुष्यबाण घेऊन उभा, बरं का. तर असं प्रत्येक अवताराची भिन्नता आहे.
म्हणून ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. तुम्ही आम्ही परमार्थ करालो, कीर्तन भजन ऐकायला, पण आपला किती फायदा व्हायला आहे हे कळलं पाहिजे. कार्यक्रम आला करायचा आणि करून सोडायचा, त्याच्यातून काहीच घ्यायचं नाही. ह्याच्याकरता मनुष्याचा जन्म नाही. कार्यक्रम घेतला, कीर्तन ऐकलं, त्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. आणि जर नाही घेतलं तर काही उपयोग नाही. समजा एखाद्याला रोग झाला, डॉक्टरने सांगितलं हे औषध प्या, बरं का, तुमचा रोग दुरुस्त होईल. खोकला समजा वगैरे, काही खोकला आला काहीतरी, पण आंबट वगैरे खाऊ नका. हे काही बी खाऊ लागलं, नीट होईल का? नाही होत. म्हणून मनुष्य जन्मांमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हे ज्ञान झालं पाहिजे. ह्या सप्ताहातून आपण काय घेतलं पाहिजे. नुसतं कीर्तन ऐकावं असं नाही. ऐकणं, कानानं ऐकणं वेगळं आणि मनानं ऐकणं वेगळं. हे बोल बुद्धीचे डोळा देखावे, मनाचे कानी ऐकावे, साठोवाटी घ्यावे चित्ताची या. मनाच्या कानात ऐकावं लागतं. नाही तर ह्या कानानं ऐकलं की इथं सुटतं, आपण गेलो की काहीच विचार करीत नाहीत त्याचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, जर तुम्ही जर कीर्तन किंवा ज्ञानेश्वरी मन लावून ऐकली तर तुम्हाला मोक्ष मिळते, तुम्हाला देव मिळते. प्रतिज्ञा करून सांगितलंय, हे अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. उघड ऐका कसं? अवधान एक वेळ दिजे, फक्त लक्ष द्या, मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. पात्रता पाहिजे. पात्रता नसेल तर सर्व सुखनाम परमात्मा भेटत नाही. आता एक परीक्षा निघाली, TET पास झालं तर त्याला शिक्षक होता येते. तुम्हाला कळत असेल की हां, तर TET पास झालं तर शिक्षक होता येते, नाही तर होता येत नाही. ते काय TET? टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. दिस इज द लॉंग फॉर्म ऑफ द TET, बरं का. ह्याचं लॉंग फॉर्म आहे, हे इंग्रजीमधला विषय आहे. तर हे पात्रता जर प्राप्त झाली, एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता, त्याची टेस्ट म्हणून टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. हे झालं तरच, ते पात्रता झाली तरच देव मिळते. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पात्रता तुम्ही पात्र व्हाल. केव्हा व्हाल? ज्ञानेश्वरी मना काया वाचा मनानं ऐकली तर तुम्ही देवाच्या प्राप्तीला पात्रता तुम्हाला होईल. एखादा गुरं राखणारा माणूस त्याला राष्ट्रपती बनविलं जमल का? का नाही जमत? का? पात्रता नाही ना. तसं तुम्ही आम्ही परमार्थ करलो, पण परमार्थ आपला व्हायला का नाही हे बी कळलं पाहिजे. पात्रता अंगात आहे का नाही, आली का नाही हे कळायला पाहिजे. पात्रता आलेले आमचे मुरलीधर महाराज, यज्ञकांत महाराज हे पात्रता प्राप्त झालेले पुरुष आहेत, बरं का. म्हणून ते पात्रता संतांच्या श्रवणाने, त्यांच्या ऐकण्याने आपल्या आम्हाला मिळत असते. म्हणून कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी काय सांगितलं हे ऐकावं लागतं. नुसतं विनोदन, गोष्टी, हसणं, मनोरंजनाकरता कीर्तन नाही. आत्मकल्याणाकरता कीर्तन आहे, आपला उद्धार करण्याकरता कीर्तन आहे, आपण भगवत प्राप्ती करण्याकरता कीर्तन आहे. एवढा नरदेह श्रेष्ठ मिळाला आहे. मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. पृथ्वीच्या वजनाचं जरी सोनं दिलं यमाला आणि त्याला सांगितलं एक क्षण बरं थोडं आयुष्य वाढवून द्या, ते एवढं सोनं दिलं तरी ते एक क्षण बी वाढवून देत नाही. एवढी किंमत नरदेहाच्या आयुष्याच्या क्षणाला आहे. मग ते क्षण आपण कुठं लावालो हे प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. कुठं कुठं आपला क्षण खर्च व्हायला आहे, आपण आयुष्य कुठं कुठं बरबाद करालो व्यर्थ कामामध्ये असे. तर प्रत्येक क्षण भगवंताच्या प्राप्तीकरता कामी लागला पाहिजे. त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याने सर्व सुखाशी पात्र होईजे. ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर, गाथा ऐकल्यानंतर पात्रता निर्माण होते माणसाला देवाच्या प्राप्तीची. आणि पात्रता जर नसेल तर कोणत्याही शिक्षण घेतलेल्या मुलाला त्याची पात्रता जर प्राप्त झाली नसेल त्याला नोकरी लागते का? नाही लागत. शिक्षण बी होऊ द्या,
तसं तुम्ही आम्ही कीर्तन भजन करालो, परमार्थ करालो, पण देव मिळेल का? नाही. का? पात्रता निर्माण झाली पाहिजे. मग संतांचं तुम्ही ऐका, संतांचं काय मनोगत आहे, संतांचं काय आहे. आता पहिल्याच चरणात सांगितले की ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे, विश्व हे देव आहे वाटते का तुम्हाला? आम्हाला बरं, तोंडानं आम्ही म्हणतो विश्वदेव सत्यत्वे, तोंडानं म्हणणं वेगळं आणि अनुभूती येणं वेगळं. नुसतं तोंडानं लटिका व्यवहार सर्व संसार आम्ही रोज म्हटलं समजा आणि पोटातून सत्य आहे म्हणून धरलं, काय उपयोग आहे का उपयोग काही? तोंडानं म्हणायचं लटिका व्यवहार आणि पोटात काय धरायचं? सत्य आहे म्हणून धरायचा. फायदा होईल का? नाही होत. फायदा होण्याकरता त्याचं स्वरूप कळलं पाहिजे. म्हणून हा नरदेह मिळाला आहे. पण ह्याचं महत्त्व जर कळलं तर कळल्यानंतरच त्या ठिकाणी त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो. जर कळलं नाही ह्या नरदेहाचं महत्त्व तरी आपण त्याच्यापासून फायदा करून घेऊ शकत नाहीत. उदाहरण देतो. एक धनगर होता, त्याला परीस गवसला. गवसल्यानंतर त्याला वाटलं चमकू लागला, त्याला वाटलं खडा चांगला आहे मेंढीच्या गळ्यात बांधायला. त्याने सूत घेतलं, त्याच्यात गुपला आणि मेंढीच्या गळ्यात बांधला. आणि तिथून एक रत्नपारखे माणूस जवळला, त्यानं ओळखलं याच्या गळ्यात मेंढीच्या परीस आहे. पण आता देईल कसं धनगर? त्यानं नदीच्या शिपल्या असतात ना, शिपल्या तर घरात लावतात बघा, शिंपीचे हार ते हे करून. एक हार गुपला शिपल्याचा, चालला हार घ्या म्हणे. त्या धनगरा वाटलं बरं मेंढीच्या गळ्यात बरं आहे. मग त्यांनी सांगितलं, अरे वा आमच्या मेंढीच्या गळ्यात हार घालायला देता का? हो. किती पैसे द्यावं लागतील काय? ते म्हणला आता पैसे काही नाही म्हणला, ते खडा जरी दिला त्या गळ्यातला तरी हार मी देऊन टाकतो. मग ते खडा दिल्यावर म्हणला वरम किती द्यावं लागेल म्हणला. धनगर काय म्हणलं, खडा देऊन आणखीन काही वरी पैसे द्यावं लागतील का? ते म्हणला काहीच नको, त्याला घ्यायचं होतं ना, काहीच नको म्हणला. आणि मग ते तोडून परीस त्याच्या हातात गेला आणि त्या शिपल्याचा हार मेंढीच्या गळ्यावर घातला आणि तो निघून गेला. त्याला परीस गवसलता का नाही? गवसलता का नाही सांगा की? गवसलता. मग गवसला असूनसुद्धा त्याच्यापासून त्याला उपभोग घेता आला का? त्याचा नाही घेता आला. का घेता आला नाही? गवसलेला असून त्याचं त्याला महत्त्वच कळालं नाही. हे काय वस्तू आहे, ह्याच्यापासून काय होतं आहे, सोनं होतं आहे तयार, हे त्याला महत्त्वच माहीत नाही. तसं नरदेह तो आम्हाला मिळाला आहे, पण त्याचं महत्त्व काय हे कळालं नाही. मग महत्त्व कळालं आहे की ह्याच्या एवढ्या जगात श्रेष्ठ देह कोणता नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगिती, काही एक उपजता मरती, बहिरांध होती पांगुळमुखी. पशुला हे ज्ञान नाही. म्हणून येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना यरझारे चिरापडे. याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान इतरत ज्ञान नाही. आणि या मनुष्य जन्मात एवढं श्रेष्ठत्व आहे की देव ह्याच जन्मात मिळतो, बाकी कोणत्याही पशुपक्षी जन्मात मिळत नाही. म्हणून हा जन्म श्रेष्ठ आहे.
तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात एक. दुसरी गोष्ट, गायनाचे उडे आपुलिया छंदी. तुम्ही म्हणाल तुम्ही का उड्या टाकीन. माझं वय 75 वर्ष वय आहे बरं का. उड्या टाक, तरणा भाग्यवंत नटे, तरुणाने उड्या टाकायच्या. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदी. बरं, नाचण्यानं काय होतंय, प्रत्येक माणसाला देहाभिमान असतो. टाळे वाजवा म्हणलं की लाज वाटते. का? देहाभिमान आहे. एखादा मिनिस्टर बसला, मंत्री, आमदार, खासदार, विठ्ठल विठ्ठल टाळे वाजवा म्हणलं ते वाजितच नाही, असंच बसते. का? त्याला वाटते मी मोठा आहे. अरे हरिनामापडी कोण मोठा आहे? हरिनामा एवढं जगात कोणीच मोठं नाही. ना मंत्री, ना संत्री, ना राष्ट्रपती, कोणी राहू द्या बरं का, सगळे जाणार आहेत. पद योग्यता सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई माज्ञा. इथं हरिनामा एवढं श्रेष्ठ कोणी जगात नाही. म्हणून नरदेह निधान लागले हाती. आता तुम्ही आम्ही धन दौलत पैसा सत्ता संपत्ती स्थावर जंगम संपत्ती आहे त्याला धन म्हणतो. निधान म्हणजे धन, पण ते धन खरं नाही, खोटं आहे. द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग म्हणून संग खोटा त्याचा. का खोटं आहे? हे शरीरच खोटं आहे, जाणार आहे. शरीर गेल्यावर तुम्हाला धनाचं, तुमच्याजवळ कोट्यवधी रुपये आहेत, पण शरीर गेलं, त्या धनाचा आणि तुमचा काय संबंध राहिला? थोडाला राहील का एखादा दोरा तरी? चाराणीचं संग नेता येतात का? नाही. म्हणून खरं धन काय? हे नरदेह निधान, हे मनुष्य जन्मरूपी धन गौसले, हे निधान आहे. नरदेह निधान लागले हाती. तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म मिळाला आहे. उत्तम सार उत्तम गती, उत्तम गती प्राप्त करण्याचं ठिकाण आहे. आणि जे म्हणतात आम्हाला देवच व्हायचं आहे, ते देवच होता येते त्यांना. देव हो म्हणते ते देवाची होती तरी का चित्ती न धरा. उत्तम चांगले शरीर म्हणून उत्तम आहे आणि चांगलं आहे. शरीर सुखाचे घोषिले, शरीरी साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. परब्रह्म प्राप्ती मनुष्य जन्मात होते. म्हणून या जन्मामध्ये व्यर्थ एक क्षण बी गमू नका. दारू पिऊ नका, पत्ते खेळू नका, जिथं निंदा चुगली चाळी चलते तिथं बसू नका. सत्कर्मामध्ये वेळ घालवा, संताची संगत धरा, एकादशी व्रत करा, पंढरीची वारी करा, हरिनाम घ्या आणि सत्य बोला, मायबापाची सेवा करा. बस झालं काम. देव लांब नाही. शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. आणि ह्या गोष्टी जर नाही केल्या, मनुष्य जन्माला प्राप्त होऊन हे जर नाही केलं तर आपल्यापेक्षा पशु पक्षी बरे, नाही तरी काय थोडी. हां, श्वानशुक का बरे? पशुचं काय वाया जाते मला एवढं सांगा. पशुचा चमडा वाया जाते, पायाला चप्पल वाहन व्हालेत, त्याचं मांस लोक खालेत, त्याच्या हाडापासून औषधी व्हाल्यात बरं का. मग काय पशुचं वाया काय गेलं मला सांगा. म्हणून पशु हा उत्तम आहे माणसापेक्षा. पण एकच आहे, देव मिळत आहे तो माणसाला, म्हणून त्याला उत्तम म्हटलं आहे. जर भौतिक दृष्टीनं, जर फिजिकल एक्स्टर्नल दृष्टीनं जर विचार केला तर पशु श्रेष्ठ आहेत, कारण त्याचं सगळं उपयोगाला येतं आहे. माणसाचं काय उपयोगाला ते सांगा बरं. चमडा, मांस, हाड काहीच उपयोगाला येत नाही. म्हणून पशु बरे म्हटले. आणि तुम्ही जर देव मिळला तर सगळ्यात उत्तम नरदेह आहे, मनुष्य जन्म आहे. म्हणून ही अनुभूती प्राप्त करण्याकरता सत्संगती लागते. तुमच्या गावाला मुरलीधर महाराज आणि यज्ञकांत महाराजाची सत्संगती लाभली म्हणून तुमच्या गावाला धाकटी पंढरी नाव मिळालं, परमात्मा आला. आणि दुसरे कोणतरी मातोश्री होत्या म्हणून भगिनी, काय हो, माईसाई, ते एक होत्या. म्हणून तुमच्या गावाला हे 2-3 संत मंडळी आली, म्हणून तुमच्या गावाला, तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रात गेलं, धाकटी पंढरी, धनेगाव. म्हणून आम्हाला इथं येण्याचा प्रसंग आला. अशा संतांच्या पुण्यस्मरण सोहळ्याला जाणं
हे बी आपलं पुण्यच लागतंय. म्हणून अशा प्रकारे ही अनुभूती त्यांच्याकडे होती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देव, जगामध्ये हे विश्वदेव आहे असा ज्याला अनुभूती आहे बरं का, अशा सत्पुरुषाकडे त्याच्याजवळच देव राहते. देव तया जवळी वशे पापनाश, अशा पुरुषाजवळ देव राहतो. देवाचा पत्ता सांगालोय मी. असा ज्याचा अनुभव आहे, जगत देवरूपाने पाहतो जो मनुष्य, त्याच्या जवळ देव राहतो. कुठंच हुडकाय जायचं नाही. अशा संतांच्या संगतीत गेलं की तुम्हाला देव मिळते. पत्ता देवानं सांगितला, किंबहुना पांडवा मी हरपला घेवसावा, जेत नाम घोष बरवा. हे अनुवाद कोणत्याचा आहे? मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. मी तिथं आहे, भगवान स्वतः सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, मी वैकुंठी नशे, वैकुंठात बी नाही म्हणले मी. एक वेळ भानुबिंबी नसे, सूर्याच्या ठिकाणी बी नाही म्हणले. योगी लोक ध्यान करतात, योग्याचे मानस्य उमरडूनच आहे, योग्याच्या हृदयात मी सापडत नाही. परितयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, जेत नामघोष बरवा. असे संत माझं नामस्मरण करतात, त्यांच्याजवळ मी राहतो. पण नामघोष बरवा ह्याच्यात महत्त्व आहे. काही लोक मान मिळावा म्हणून कीर्तन भजन करतात, ते बरवा नामघोष नाही. काही लोक सत्ता संपदा मिळावी म्हणून करतात, ते बरवा नामघोष नाही. काही लोक धन दौलत पुत्र संतती वगैरे मिळावं म्हणून करतात, ते नामघोष बरवा नाही बरं का. केवळ भगवंताची सेवा या दृष्टिकोनातून जे नाम घेतात ते नामघोष बरवा आहे. म्हणून असा नामघोष जिथं चालला आहे तिथं मी गोष्टो. असा नामघोष कुठं आहे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि मग त्यांच्या ठिकाणी देव त्यांच्या जवळच राहतो, दुसरीकडे कुठं जाऊ नका. संता संगतीला जा तुम्ही, तुम्हाला देव मिळतेच. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती. किंवा संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. हे वर्मय हरिप्राप्तीशी उपाय धरावे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी. काय करा? तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सगळे. हे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत हे सांगतात. म्हणून अशा संताजवळ गेलं तर तिथं देव राहतो आणि त्यांच्या दर्शनानं पाप निघून जाते. पाप नाशे, त्यांच्या दर्शनानं पाप जाते. पाप ताप दैन्य जाय उठाउठी, झाली या भेटी हरिदास. दुसरं सांगतो, तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. किंवा तुका म्हणे जाती आणि ताप दर्शने विश्रांती. किंवा संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा सोळ सहज दोन्ही सूक्ष्म वाढल्या. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संदेहाची सुटली गाठीन झालो पोटी शीतळ. हे संत दर्शनाचा लाभ आहे. की हा आपलं हे हा दिठीवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महेशेशी. त्यांनी जर नजर टाकून पाहिलं तर देव होतो माणूस. हा दिठेवा जयावरी झळके, त्यांनी डोक्यावर हात जरी ठेवला तरी तो जीव असला तर महेश होतो. हे सामर्थ्य संताजवळ आहे. म्हणून संतांच्या जवळ गेलं की त्यांच्या दर्शनानं पाप जाते. अहो त्यांचं नाम घेतलं तरी पाप जाते. पुण्यवंत भावीन घेता. दुसरं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो अखंड वदनी वदेतो, वासुदेवाची होतो. ज्ञानदेव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणतात, चुकती 84चे फेर.
हे संतांच्या दर्शनातून आहे. म्हणून महाराज म्हणतात, देवतया जवळी वशेन पापनाशे दर्शने. काम क्रोध काहीच करू शकत नाही. भूती झाली समता, सर्व समान भूतामध्ये भाव राहतो, सर्वत्र समान भाव. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असा समान भाव राहतो. म्हणून त्या ठिकाणी काम आणि क्रोध यांचं काहीच चलत नाही. त्यांच्या ठिकाणी काम क्रोध दोन्ही बंदीखानी, तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आता काम आणि क्रोध का राहत नाही? जिथं काम आहे तिथंच क्रोध येतो, जिथं काम नाही तिथं क्रोध येत नाही. काम म्हणजे काय? इच्छा. नाशिवंत पदार्थाविषयी, मिथ्या पदार्थाविषयी मनामध्ये जी आसक्ती राहतं त्याचं नाव काम. विषय वासना हे काम, तर हे सोडून द्या आहेच. पण काम शब्दाचा मुख्य अर्थ इच्छा. आम्ही कशाची इच्छा करतो? नाशवंत पदार्थाची करतो का अविनाशी? सांगा ना, सांगा ना, थोडं बोला की. उघडच आहे की नाशवंत पदार्थाची इच्छा करतो आपण. जे मिथ्या आहेत, जे जाणार आहेत, त्यांचा आपला योग ठरलेला आहे. तुम्हाला कितीही मिळालं तर त्यांचा, त्या धनाचा किंवा आपला योग ठरलेलाच आहे. म्हणजे त्याचं आपले नाहीत ते. आणि विनाशी पदार्थ आहेत तर त्याची आपण इच्छा करतो, अविनाशाची इच्छा करीत नाहीत. ज्यानं अविनाश परमात्म्याची इच्छा केली त्याला खरं धन मिळते. ते खरं धन आहे. धनगरी पांडुरंग अभंग हे ते सरतच नाही. खरं धन ते आहे. म्हणून महाराज म्हणतात, हे काम नाशवंत पदार्थाची इच्छा, आणि ती जर पूर्ण झाली तर लोभ होतो, आणि अपूर्ण राहिली तर क्रोध होतो. म्हणून हे दोन्हीही संतांच्या ठिकाणी नसतंय. कामाची नाही तेथे क्रोधाची कैचा, तेथे कैचे भांडण रे. म्हणून संतांच्या ठिकाणी काम क्रोधाला जागाच नाही. आता जागा नाही म्हणण्यापेक्षा हे काम क्रोधाधिक विकार सोडून गेले, पळून गेले संतापासून. आम्हाला काम क्रोध सोडावं लागतील. सुटतेत का? तरी सुटत नाही. पण काम क्रोधाधिक विकार संतांना सोडून पळून गेले. इथं नाही इकडे म्हणले आपला थारा लागत. निर्माण मोह जित संग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, जया पुरुषाचे मन सांडून गेले मोहमान. त्याच्या एक दृष्टांत दिला माऊलीने. आगी लागले रोखी देखोनी सैरा, धावती पक्षी तैसे सांडिले विका, असे की विकार जात. एक झाड वाळलेलं होतं, त्याच्यावर पक्षी बसले होते, 50 पक्षी. आणि खालून बुंद्यातून ते झाड पेटलं, भडभडभड ज्वाळा अशा वरी चालल्या, जळू लागलं झाड. ते ज्वाळा वरी गेल्यानंतर पाखरं तसेच बसतील का पळून जातील? आगी लागल्या रुखी, रुखी म्हणजे झाड, देखोनी सैरा धावती पक्षी, सैराट पळून जाऊ लागले. तैसे सांडिले असे की विकार जात, तसे विकाराने ह्या पुरुषाला सोडून पळून गेले विकार. कोण्या पुरुषाला? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आमचे मुरलीधर महाराज, यज्ञकांत महाराज, ह्या पुरुषांना बघून हे विकार पळून गेले. देखोनी सैरा धावती पक्षी तैसे सांडिले, पण विकाराने सोडून गेले का ह्याने विकार सोडले? सांगा की. विकार सोडून गेले का? ज्ञानाचा अग्नी लागला हृदयामध्ये. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूते अर्जुन, नाही ज्ञानेन सदृशम पवित्र हे विद्यते. ज्ञानाचा अग्नी जर इथं हृदयात असला तर विकार त्या अग्नीपासून जवळ येतच नाहीत. म्हणून कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता. सर्व प्राणी मात्र त्याविषयी समभाव त्यांचा असतो. भूती झाली समता. तुकामुळे भेदाभेद गेला वाद खंडोने. भेदाच्या सापेक्ष अभेद शब्द येत असतो. म्हणून ज्यांच्या ठिकाणी भेद नाही तिथं अभेद बी नाही. भेद आहे म्हणून अभेद शब्द आहे. वास्तविक पाहता भेदच नाही, सर्व एकच आहे. म्हणून भेदाभेद हे मिथ्या आहे. म्हणून तुकामुळे भेदाभेद गेला वाद, हे वादच खंडून गेला. अशा संतांच्या लक्षणामध्ये हे पुण्यस्मरण सोहळा यज्ञकांतजी महाराजांच्या निमित्ताने करणं
हे मुलाचं आद्य कर्तव्य. का? एकनाथी भागवतामध्ये सांगितलं आहे, सोमसूर्यादी ग्रहणे योनी किजती पर्वणे का माता पितर मरणे अंकिच जे दिवस. ग्रहण आलं, चंद्राचं झालं, सूर्याचं झालं तर पर्वकाळ असतो. तसं माता पितर आपले ज्या तिथीला गेलेत तो एक महान पर्वकाळ असतो मुलाला. दुसरं एक उदाहरण देतो. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ. पुरुषाला पर्वकाळ जन्मात एकदा जोडतो, एकदा. चंद्रग्रहणाचा, ह्या सोमशामुशाचा अनेक पर्वकाळ आहेत, पण एकदा घडणारा पर्वकाळ कोणता आहे? पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ धर्माची ती वेळ अतिपवित्र. अतिपवित्र वेळ आहे ती. आपल्या आईवडिलाचं तिथी पुण्यस्मरण ज्या दिवशी झालं आहे ती तिथी अत्यंत पवित्र काळाची आहे. म्हणून आणखीन एक सांगायचं म्हणजे आपले यज्ञकांतजी महाराज हे एकादशीच्या दिवशी त्यांचं प्रयाण काळ झालेलं आहे, देह ठेवलेला आहे. एकादशी म्हणजे सारखा महान पवित्र दिवस. सर्व व्रतामध्ये राजा जर असेल तर एकादशी व्रत आहे. आणि एकादशीच्या दिवशी महान पर्वकाळाचा दिवस आहे. रोज भजन केलेलं पुण्य वेगळं, पण एकादशीच्या दिवशी केलेलं विशेष पुण्य. गंगेला रोज आंघोळ केलेलं पुण्य आहे, पण पर्वकाळात केलेलं विशेष पुण्य. तसं एकादशीच्या दिवशी देह ठेवणं हे एक भाग्याचं लक्षण आहे. म्हणून अशा प्रकारे त्यांचे हे 9वा पुण्यस्मरण सोहळा. त्याकरता आपले परिसरातील मंडळी, आता मला तर काही गावाचे नाव माहीत नाहीत, आमचे मगा चर्चा झाली, यांनी फक्त गावाचं नाव सांगितलं, त्यांचं माहीत झालं. बाकीच्या भजनेचं मला माहिती नाही. सर्व भजनी मंडळ, गायक वादक त्या ठिकाणी सर्व भजनी मंडळ आलेले, श्रोते मंडळी आलेली, सर्वांना त्या ठिकाणी हे एकादशीच्या दिवसाचं हे पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आपणाला पण सर्वांना सेवा घडली आणि हे सर्वांचं भाग्य आहे. आणि अशा प्रकारचं हे श्रोतं आपण ऐकून तशा प्रकारचं आपलं जीवन बनविणं हे आमचा उद्देश असतो सांगण्याचा. बाकीचा उद्देश कोणता नाही. म्हणून सर्व परिसरातील मंडळी या ठिकाणी आले आणि आमच्या बिभीषण महाराजांचं विनंतीला मान देऊन आले आणि हे केलं, तर त्याबद्दल सर्वांचे त्यांच्यातर्फे मीच आभार मानतो. आता एकदा चिंतन करा. विठोबा रखुमार.